नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, या सरत्या वर्षाच्या शेवटीला राज्य शासनाने राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 5 योजनांचे पैसे जमा करण्याचे योजिले आहे। म्हणजे राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला पुढील 8 दिवसांमध्ये या 5 योजनेअंतर्गत कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे। म्हणजे नवीन वर्षाचा पहिला आठवडा राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अगदीच खास ठरणार आहे। तर मग त्या कोणत्या 5 योजना आहेत आणि त्या योजनांचे पैसे कशा प्रकारे जमा होतील जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग यातील पहिली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। आणि या योजनेअंतर्गत 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देखील मिळाला होता। परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। या 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो, अशा प्रकारचे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या ऑफिशियल अशा ट्विटर अकाउंटवरून या ठिकाणी केले आहे। यानंतरची पुढील योजना आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना। आणि या योजनेअंतर्गत 3 लाखांपर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3% व्याज सवलत अनुदान दिले जातं। या वर्षासाठी 72 कोटी खर्च करण्यामध्ये आले आहेत। तसेच अटल अर्थसहाय्य योजनेस देखील मुदतवाढ करण्यामध्ये आली आहे। 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार असे देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। आणि त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देखील देण्यामध्ये आली असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून जाहीर करण्यात आले आहे। आणि यानंतरची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। आणि या योजनेअंतर्गत 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा शासन निर्णय काढला। आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे। आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत। आणि उर्वरित रक्कम लवकरच देण्यामध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे। याबरोबरच पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा अशी आहे की 2023च्या खरीप हंगामात राज्यामधील 1,70,00,000 व रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये विक्रमी सहभाग नोंदवला। विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरत आहे। मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती। चालू वर्षी 5,174 कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी जाहीर केले आहे। याबरोबरच यानंतरची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची घोषणा ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील आहे। राज्यातील शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी सुरू करण्यामध्ये आली। केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा केले जातात। त्यामध्ये राज्य शासनाने आणखी 6,000 रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची देखील तरतूद करण्यामध्ये आली आहे। आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून 1,720 कोटी रुपये जमा देखील झाले आहेत। आणि आता पुढील टप्प्याचे देखील लवकरच वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता अशा प्रकारे राज्यामधील शेतकऱ्यांना या काही 5 योजनांचे अनुदान पुढील नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।